रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. वेलकम टू ग्लॅमर पॉड. आकांक्षा सध्या तुमच्या सोबत आहे. युजुअली आपण ग्लॅमर पॉडमध्ये लाईफस्टाईल, फॅशन, फिटनेस या सगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि आजचा विषय सुद्धा या सगळ्या रिलेटेडच आहे. आणि सगळ्यात प्रिय आपली जी गोष्ट असते आपल्या लुक्सच्या संदर्भातली, त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि ती गोष्ट म्हणजे आपले केस. खरं तर ना, प्रत्येकाची ती दुखती रग म्हणतो ना आपण, तसं काहीसं असतं केस. केस गळायला लागले काय, ग्रे व्हायला लागले काय, थिन व्हायला लागले काय, ऑइली व्हायला लागले काय आणि ब्रेकेजेस व्हायला लागले काय, या सगळ्या बाबतीमध्ये आपण खूप जास्त चिंतित असतो. या गोष्टी होऊ नये त्यासाठीचं एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे आपण रात्री झोपताना केसांची कशा पद्धतीनं काळजी घेतो. आता आजचा मुद्दा आपण फोकस करूयात की रात्री झोपताना आपण केस कसे ठेवायला हवेत. बरेच लोक केस बांधून झोपतात, तर बरेच लोक असे आहेत की जे केस मोकळे सोडून झोपतात. आता या दोन्ही गोष्टींचे काही प्लस पॉईंट्स आहेत, काही मायनस पॉईंट्स आहेत. आपण आज त्याबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट तर केस जे आहेत ते कशा पद्धतीनं आपण टाय करायला पाहिजे, बांधायला पाहिजे रात्री झोपताना. बऱ्याच जणांना हा विषय असा आहे, तो वाटेल की आपल्या आपल्या कम्फर्टनुसार बरोबर असतो. काही लोकांना केस मोकळे ठेवल्यानंतर रिलॅक्स वाटतं, काही लोकांना केस बांधल्यानंतर रिलॅक्स वाटतं. सगळ्यात पहिला पॉईंट, जेव्हा आपण केस मोकळे ठेवून झोपतो तेव्हा होतं काय. आता माझ्यासारख्या केसांसाठी, जे माझे केस खूप जास्त कर्ली आहेत आणि खूप जास्त फ्रिझी आहेत, अशा केसांनी जर का मोकळे ठेवून झोपलं तर त्यांच्यासाठी सकाळी म्हणजे नाईटमेअर असेल, एक भयावह स्वप्न असल्यासारखं ते असेल. कारण की काय, असे केस इतके जास्त गुंतागुंत होतात ना, कारण की आपण झोपतो, मग झोपेमध्ये केस कसेही वाकडे तिकडे होतात आणि ते एकमेकांमध्ये गुंतून सकाळी उठल्यानंतर आपल्या केसांचा होतो तयार अगदी घोसला म्हणतात ना, तशा पद्धतीचं काहीतरी. सो रात्री ज्यांना केस मोकळे ठेवून झोपायचे त्यांचा केसांचा प्रकार असू शकतो अगदी सिल्की, की कसल्याही पद्धतीचं रबर लावा, पिन लावा, त्यांच्या केसांवरती बसतच नाही. अशाच पद्धतीचे केस जर का असतील तर तुम्ही मोकळे ठेवून झोपावं असं मी सजेस्ट करेन. अदरवाईज केस बांधून झोपलेले कधीही चांगले. आता मोकळे ठेवण्याचे फायदे काय, तोटे काय, आधी हा मुद्दा आपण पाहूयात. आणि बांधून ठेवण्याचे फायदे तोटे काय तेही आपण पाहूयात. सगळ्यात पहिला मुद्दा, जर आपण आपले केस मोकळे ठेवून झोपणार असू, जर का छोटी लेंथ असेल केसांची तर आपण आरामात केस मोकळे ठेवून झोपू शकतो. पण जर का केस मोठे असतील, खांद्यापर्यंत असतील, खांद्याच्या खाली असतील किंवा खूप लांब सडक असे केस असतील, तर अशा लोकांनी केस मोकळे ठेवणं म्हणजे त्या केसांचा गुंता होणं आणि दुसऱ्या दिवशी केस जेव्हा आपण विंचरतो तेव्हा हेअर ब्रेकेज होणं किंवा हेअर फॉल होणं, या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतात. आणखी एक मुद्दा, तो म्हणजे जेव्हा आपण केस मोकळे सोडतो आणि आपण आपल्या अंथरुणामध्ये झोपलेलो असतो त्यावेळी उशीचं कव्हर किंवा आपलं बेडशीट जे आहे ते जर का कॉटन असेल, थोडंसं रफ मटेरियल असेल, तर त्याचं आणि केसांचं खूप जास्त फ्रिक्शन होणार आहे आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या केसांवरती होतो. जर आपण सॅटिन बेडशीट किंवा सॅटिन पिलो कव्हर वापरत असू तर त्यामुळे फ्रिक्शन कमी होईल, पण गुंता खूप जास्त कमी होईल असं नाही. त्यामध्ये सुद्धा गुंता होणार आहे, कारण की केस मध्येच अंगाखाली येतात, कुठून तरी आपल्या झोपेच्या हालचालीमध्ये ते केस जे आहेत ते गुंत होणारच आहेत आणि ते तुटणारच आहेत. केस मोकळे ठेवून झोपण्याचा एक फायदा सुद्धा आहे बरं का, ते म्हणजे बऱ्याच लोकांना कम्फर्टेबल वाटेल, केस आपले मोकळे राहतात, त्यामुळे आपल्या पूर्ण डोक्यावरती, स्कॅल्पवरती कसल्याही पद्धतीचं प्रेशर येणार नाही. काही लोकांना हे कम्फर्टेबल वाटेल झोपताना, पण काही लोकांसाठी गुंता होणे, तुटणे आणि हेअर फॉल होणे हा सगळ्यात मोठा इश्यू असेल. त्यामुळे आपल्या आपल्या कम्फर्टनुसार आपण डिसाईड करू शकतो की आपण आपले केस झोपताना कशा पद्धतीने बांधायचेत किंवा ते मोकळे सोडायचेत. पुढचा मुद्दा, जेव्हा आपण केस मोकळे ठेवून झोपतो आणि आपण स्किन केअर रुटीन काहीतरी केलेलं असतं, चेहऱ्याला कसले तरी सिरम्स लावलेले असतात, मॉइश्चरायझर्स असतात, आय क्रीम लावलेले असतात किंवा आपले पॅचेस असतात त्याच्यावरती काही क्रीम्स लावलेले असतात, तर केस मोकळे ठेवल्यामुळे काय होणार आहे की ते केस आपल्या चेहऱ्यावरती येणार आणि ते चेहऱ्यावरचं सगळं जे काही लावलेलं आहे, आपण स्किन केअरचे जे काही प्रोडक्ट्स लावलेले आहेत ते सगळे केसांना लागणार. त्यामुळे त्या स्किन केअर प्रोडक्ट्सचा जेवढा स्किनला फायदा व्हायला पाहिजे तो न होता केसांमुळे ते पुसलं जाणार आणि आपले पैसा वसूल गोष्ट, आधीच किती महागडे प्रोडक्ट असतात नाही का, ती गोष्ट या बाबतीत घडणार नाही. आणि केस मोकळे सोडल्यामुळे सगळंच्या सगळं जे काही प्रोडक्ट्स आहेत ते केसांना लागेल, त्याचा केसांना सुद्धा काही फायदा होणार नाही. इव्हेंच्युअली आपल्या कम्फर्टवरच हा मुद्दा जो आहे तो डिपेंड करतो. बरं, पुढचा मुद्दा तो म्हणजे केस बांधून झोपल्यामुळे काय फायदा होणार आहे. आता खरं तर केस बांधून झोपल्याचं नुकसान फक्त आणि फक्त एक होणार आहे, ते म्हणजे जर का तुम्ही खूप जास्त टाईट पद्धतीनं केस बांधलेले असतील, बन बांधला असेल किंवा वेण्या घातलेल्या असतील, तर अशामुळे खूप टाईट बांधल्यामुळे स्कॅल्पवरती ताण येऊ शकतो आणि झोप जी आहे
ती आपली डिस्कम्फर्टेबल आपण फील करू शकतो पूर्ण रात्रभर. त्यामुळे केस बांधून झोपण्याचं ते जे काही नुकसान असेल तर त्यातल्या त्यात हा एक मुद्दा आहे. अदरवाईज केस बांधून झोपल्यामुळे काय होणार आहे की केसांमध्ये गुंता होणार नाही, कसल्याही पद्धतीचं हेअर ब्रेकेज होणार नाही, हेअर फॉल होणार नाही. दुसऱ्या दिवशी आपले केस जे आहेत ते मॅनेजेबल राहतील. आणखीन एक गोष्ट होऊ शकते की ज्यांचे खूप जास्त वेवी केस आहेत, खूप जास्त कर्ली केस आहेत, त्यांना ते केस बांधण्याचं जे काही गोष्टी आहे त्या खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात. म्हणजे गुंतागुंत टाळण्यासाठी हलक्या पद्धतीनं एक वेणी घालू शकता किंवा 2 वेण्या घालून सुद्धा रात्री झोपू शकतात. म्हणजे झोपताना कुठल्याही अडंगावरती आपण झोपलो तरी सुद्धा ती वेणी किंवा ते केस जे आहेत ते मध्ये मध्ये येणार नाही, टोचणार नाहीत आपल्याला, आणि केस जे आहेत ते मॅनेजेबल असतील. ओव्हरनाईट आपण रिलॅक्स झोपू शकू आणि केसांचं सुद्धा आपल्याला टेन्शन घ्यायचे नाही. कसल्याही पद्धतीचं स्किन केअर केलं असेल तरी सुद्धा आपल्या स्किन केअरच्या त्या रुटीनमध्ये केसांचा डिस्टर्बन्स होणार नाही. या काही बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो. आणि त्यातल्या त्यात केसांची आणखी जास्त काळजी घेण्यासाठी आपण थोडेसे कवर्स जे आहेत ते उशीचं कवर असेल किंवा मग बेडशीट असेल ती आपण थोडीशी सॅटिनमध्ये थोडंसं मऊ मटेरियल जर का वापरलं तर फ्रिक्शन जे आहे केसांचं आणि त्या कापडाचं कमी होईल आणि हेअर ब्रेकेज जे आहे ते सुद्धा कमी होईल. सो आज आपण बोललो ते म्हणजे केस झोपताना बांधून झोपायचे की मोकळे ठेवून झोपायचे. अशा पद्धतीचे टॉपिक्स तुम्हाला आवडत असतील किंवा असे काही टॉपिक्स आणखी तुम्हाला माझ्याकडनं ऐकायला आवडणार असतील तर मला नक्की इंस्टाग्रामवरती मेसेज करून सांगा. RJ आकांक्षा 007 फॉलो करून तिकडे तुमचे काही विषय असतील तर ते मला सजेस्ट करा. या पॉडकास्टबद्दल काही सांगायचं असेल तर ते सुद्धा तिकडे मला तुम्ही सुचवू शकता किंवा काही सजेशन्स असतील किंवा काही आणखी तुम्हाला बोलायचं असेल तर नक्की तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून सांगू शकता. आजच्या भागामध्ये इतकंच. आपण भेटूयात ग्लॅमर पॉडच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.